मंडळी, संगीत स्वयंवर हे नाटक म्हणजे संगीत रंगभूमीवरचं जणू मानाचं पान. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या लेखणीतून आणि तितक्याच कसदार दिग्दर्शनातून साकारलेल्या या नाटकाला भास्करबुवा बकले यांच्या संगीतानं आणि बालगंधर्वांच्या अभिनयानं अजरामर केलं. मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ म्हणजे काय याचा जिवंत अनुभव म्हणजे हे नाटक होतं. याच वैभवशाली नाट्यकृतीची श्रीमंती दाखवणारा खास प्रयोग रविवारी पुण्यात संपन्न झाला. आता आम्ही नेमकं कोणत्या श्रीमंतीबद्दल बोलतोय हे जाणून घ्यायचं असेल तर पाहूयात आमची प्रतिनिधी शिवानी पांढरेचा स्पेशल रिपोर्ट. बालगंधर्व मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलेलं नाव. माडगुळकरांच्या शब्दातच सांगायचं झालं तर, रतीचे जयारूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे, असा बालगंधर्व आता न होणे. असा बालगंधर्व तर आता होणे नाही, पण बालगंधर्वांनी त्या काळात जे सुवर्णयुग निर्माण केलं त्याची किमान एक छोटीशी झलक रसिकांना अनुभवता यावी यासाठी पुण्यात एक अनोखा प्रयोग पार पडला. संगीत स्वयंवर या त्यांच्याच अजरामर नाटकाचा आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात प्रयोग साकारणार आहे आणि 108 वर्षानंतर तो काळ आज पुन्हा एकदा पुणेकरांना अनुभवायला देखील मिळणार आहे. एवढंच नाही तर इथे पॅरिसचं आणलेलं अत्तर, बालगंधर्व यांनी परिधान केलेला शेला आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या वैभवशाली थाटात होणाऱ्या जेवणावळी देखील या ठिकाणी साकारण्यात येणार आहे. याच बालगंधर्वांच्या त्या काळात आपण एबीपी माझा तर्फे आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. चला तर मग. संगीत नाटकांना पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हा आमचा मूळ आग्रह आहे बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचा. म्हणून आम्ही ही कल्पना बोलून दाखवली आणि ही कल्पना ताबडतोब काही उद्योजकांनी उचलून धरली. त्यामुळं बालगंधर्वांनी ज्या वैभवी थाटात स्वयंवर नाटक 1916ला सादर केलं त्याच थाटामध्ये जे भरजरी शालूशेले, अस्सल सोन्याचे दागिने, पॅरिसहून खास मागवलेली अत्तरं, अशा थाटामध्ये आज आम्ही हा प्रयोग सादर करतोय. इथे आलेल्या प्रत्येक रसिकाला आणि प्रेक्षकाला हे अत्तर लावून, फूल देऊन आणि गजरा देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि त्यांना या नाटकासाठी प्रवेश दिला जात आहे आणि ही अनुभूती प्रत्येक पुणेकर घेण्यासाठी आता तयार होताना दिसत आहेत. इकडे प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी असे तयार होत असताना आतमध्ये नाटक सादर करण्यासाठी कलाकारांची जोरदार तयारी सुरू होती. बालगंधर्वांचा काळ पुन्हा एकदा साकारण्यासाठी कलाकार देखील सज्ज झालेत. अनेक कलाकार या ठिकाणी तयारी करतायत आणि त्या काळातला पुन्हा एकदा जो काही पेहराव होता तो पेहराव देखील या ठिकाणी करताना दिसत आहेत. मेकअप रूम आहे ही. खरं तर अनेक प्रकारचे दागिने आपल्याला दिसत आहेत, अंगरके आहेत. महत्वाचं म्हणजे मुकुट देखील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ठेवण्यात आलेले आहे आणि महत्वाचे म्हणजे हे सगळे दागिने परिधान करून या सगळ्या वेशामध्ये पुन्हा एकदा 108 वर्षांनी संगीत स्वयंवर हे नाटक साकारणार आहेत आणि त्यातले महत्वाची भूमिका साकारणारे चिन्मय दादा आपल्यासोबत आहेत. दादा, एवढी मोठी भूमिका आहे, अजरामर नाटक होतं, आज काय आव्हान वाटतंय? जरा चेहऱ्यावर कॉन्शियसनेस दिसतोय तुमच्या. नमस्कार. संगीत स्वयंवर नाटकात कृष्णाची भूमिका मी करतोय. तर ही निर्मिती कलाद्वयी जी पुण्याची संस्था आहे तिने केलेली आहे आणि रसिक मंडळांनी हा सोहळा आयोजित केला आहे. या नाटकातला जो कृष्ण आहे तो थोडा आक्रमक आहे. म्हणजे आपण संगीत सौभद्र किंवा संगीत सुवर्ण तुला यातलाही कृष्ण बघतो, तर यातला तो लढवय्या कृष्ण आहे. अनेक कलाकार देखील आपल्यासोबत आहेत. कोणती भूमिका आहे तुमची आणि काय पुढे नेणार आहात सगळी भूमिका? माझी भूमिका रुक्मिणीच्या वडिलांची आहे.
मी भीष्मकांचं काम करतोय. ह्यातली भाषा, ह्यातलं भाषेचं सौंदर्य आणि अर्थातच म्हणजे काकासाहेब खाडीलकरांनी लिहिलेली जी शब्दरचना आहे सगळ्या ते ऐकण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे. आणि जो समोरून पळून जाऊन तोंड काळं करतो तो जिवंत कसला, क्षत्रिय कसला आणि राजा तरी कसला. राजा झालाय म्हणे राजा. रुक्मिणी ही नाटकातली सगळ्यात महत्वाची भूमिका जी बालगंधर्वांनी साकारली होती आणि तीच भूमिका आज अस्मिताताई साकारतायत. अस्मिताताई चिंचाळकर आपल्या सोबत आहेत. सोन्याचे सगळे दागिने, तो काळ आणि आज हे सगळा पेहराव करून काय वाटतंय नेमकं आणि कशा पद्धतीनं तुम्ही या नाटकाला आव्हान म्हणून बघताय? आजच्या माझ्या भावना शब्दात मांडणं अत्यंत कठीण आहे, कारण आपण सगळा तो जुना काळ लोकांसमोर उभा करण्याचा प्रयत्न करतोय. मत्त गजेंद्रांना दोन्ही हातात पकडून धरून सिंहाप्रमाणे ते इकडेच येत आहेत. या विजयवीराची दृष्ट नको का काढायला? वयाच्या 10व्या वर्षी जेव्हा नाट्यसंगीत शिकायला लागले तेव्हा माझ्या कल्पनाही नव्हती की मला ही रुक्मिणीची भूमिका करायला मिळेल आणि त्यातून ही स्वयंवर नाटकातली रुक्मिणीची भूमिका आणि ही अशा प्रकारे इतक्या वैभवात आणि अत्यंत राजेशाही पद्धतीने सादर करायचंय. खूप ताण आहे, पण मला वाटतं की या निमित्ताने लोकांना तो काळ जगता येईल, ते वैभव पाहता येईल असं वाटतं. हे सगळे दागिने हे आपले सगळे राका ज्वेलर्सचे खरे दागिने, जवळजवळ 100 तोळ्याचे दागिने झालेत आणि सगळे खरे जरीचे शालू. आणि तुम्ही पाहाल की हा जो प्रकार आहे तो पूर्वी जॅकेट वापरलं जायचं. यामध्ये रुक्मिणीने जसे खरेखुरे दागिने घातलेले आहेत तसे मी सुद्धा खरेखुरे माझे दागिने घातलेले आहेत. यामध्ये हा जो आहे तो मुघले आझम हार असं याला म्हटलं जातं. ह्याच्या खाली हा जो मोठा हार आहे हा श्रीमंत हार असं याला म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी हे दागिने अतिशय प्रसिद्ध असे होते आणि त्यामुळे आम्ही तेच जुने दागिने, त्या काळात प्रसिद्ध असलेले दागिने घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. बालगंधर्वांनी संगीत स्वयंवर या नाटकात हाच तो भरजरी शेला परिधान केला होता आणि तोच शेला आज 108 वर्षांनंतरही प्रयोगासाठी वापरला जातोय. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यांच्या नाचून माझ्यासोबत आहेत. हा शेला तुम्ही जपलाय इतके वर्ष, त्यांचा ठेवा महाराष्ट्राला माहिती आहे, पण शेला आणि त्यांच्या वस्तू तुम्ही सगळ्या जपणूक केल्या आहेत. या शेल्याचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे हा गंधर्वांचा शेला आहे, हेच आमच्या दृष्टीने खूप वैशिष्ट्य आहे. त्याची किंमत म्हणजे आपण करूच नाही शकणार, कारण हे सगळं खऱ्या चांदी सोन्याच्या तारेने केलेला शेला आहे हा. नाटकातला जसा पेहराव महत्वाचा असतो तशी केशरचना देखील महत्वाची असते आणि तीच आधीच्या काळात न्यायला आपल्याला सगळ्यात जास्त मदत करते. ज्या विंटेज क्लिप्स वापरून ही सगळी केशरचना त्या काळात केली जायची त्याच विंटेज क्लिप्स या ठिकाणी या आपल्याला दिसत आहेत आणि याच 50 वर्षापूर्वीच्या या सगळ्या क्लिप्स आहेत आणि त्यातनं आज ही सगळ्यांची केशरचना करण्यात आली आहे. ताई, या क्लिप्स तुम्ही जपून ठेवल्या आहेत एवढे वर्ष. ह्या क्लिप्स कुठनं आणल्यात नेमक्या? एवढे वर्षापासून ही कशा त्या जपून ठेवल्या? कुरळे केस हे स्त्रियांच्या सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. तर पूर्वीची जी नाटकं आहेत त्याच्यात ह्या कुरळ्या केसांचं महत्त्व जास्ती होतं. तर या मेटलच्या क्लिप्स आहेत, त्या पूर्वी मिळायच्या. आता खूप जणांनी प्रयत्न केले पण आता मिळत नाहीत. मधल्या काळात प्लॅस्टिकच्या आल्या होत्या, पण आता नवीनच्या ह्याच्याप्रमाणे मशीननी कर्लिंग केलं जातं. पण ते कर्लिंग वेगळं होतं आणि या कर्लिंगचा इफेक्ट वेगळा होतो, म्हणून मी त्या जपून ठेवले. आजवर गंधर्वांच्या नाटकांबद्दल जे केवळ ऐकलं होतं, वाचलं होतं, त्याचा जिवंत अनुभव रसिक घेत होते.
सभागृहात नाटकाची, नाट्यपदांची अशी मेजवानी सुरू असताना सभागृहाबाहेर एक वेगळीच मेजवानी वाट पाहत होती. त्यावेळेस अर्थात मी लहान होतो, पण बालगंधर्व साहेबांनी ज्या पद्धतीने नाटकाचे प्रयोग केले त्यांचा एक शिरस्ता असायचा की जो कोणी येईल तिथे त्या प्रत्येकाला ते अहो देवा आता जेवल्याशिवाय जायचं नाही, हा त्यांचा एक म्हणजे खूप त्यांना ते आवड होती. आणि त्यामुळे ज्या जेवणावळी व्हायच्या त्या पेशवाई पद्धतीने असायच्या, म्हणजे लिटरली पंचपक्वान्न चांदीच्या ताटात ह्या पद्धतीने त्या जेवणावळी त्यावेळेस होत होत्या. त्याच्या काही जेवणावळी करायचा योग माझ्या वडिलांना, काकांना वगैरे आला. आता ती आठवण आत्ताच्या लोकांना मिळावी, तो अनुभव मिळावा म्हणून बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने तो पुढाकार घेतला आणि त्याच्यात आमचं योगदान थोडंसं देता आलं. तर आता आधुनिकता असल्यामुळे पंक्ती आपल्याला करता आल्या नाहीत, पण बुफे टाईपने आपण ते करायचा प्रयत्न केलाय. तृप्ततेचा अनुभव घेऊन जेव्हा ही मंडळी बाहेर पडली तेव्हा त्यांची अवस्था काहीशी अशी होती. अप्रतिम, म्हणजे बालगंधर्व काळाची आठवण करून देणारं असं, आणि विशेषतः अस्मिता चिंचलकरने सुंदर काम केलं. मी स्वतः हरिभाऊ देशपांडेंची मुलगी ऑर्गनवादक, बालगंधर्वांच्या वेळचे सगळी नाटकं त्यांनी वाजवलीत आणि अस्मिता ही माझ्या भावाची शिष्य आहे. खूप लहान असल्यापासून संगीत नाटकं बघते, स्वयंवरही मी 2दा बघितलेलं आहे, पण आजचा अनुभव जो होता तो शब्दातीत अनुभव होता. हे माझ्या आयुष्यातलं खरं तर माझ्या बकेट लिस्ट मधलं एखादं नाटक होतं आणि आज मला ते बघण्याची संधी मिळाली आहे. डोळ्याचं पारणं फिटलं खरंच. आमच्या आयुष्यातला म्हणजे 84 वर्षाच्या आयुष्यातला हा सुवर्ण क्षण आहे. बालगंधर्व यांचा इतिहास, त्यांचा कालखंड आपल्यातल्या अनेकांनी पुस्तकात वाचलाय किंवा जाणकारांकडून ऐकला देखील आहे. मात्र पुणेकरांनी या नाटकाच्या निमित्तानं आज हा सगळा कालखंड पुन्हा एकदा अनुभवलाय आणि त्यांना ही संधी मिळाली यासाठी ते धन्यवाद देखील मानताना आपल्याला दिसत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.